नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंड्यामध्ये घोळ येणे, मुंडा टाईट होणे किंवा मुंडा लूज होणे, तर परफेक्ट मुंडा कसा काढायचा या सर्व समस्यांचे उपाय आज आपण पाहणार आहे, जेणेकरून तुम्हाला मुंड्यामध्ये काहीच प्रॉब्लेम येणार नाही आणि मुंडा कसा काढायचा आणि मुंड्याला तंतोतंत आकार कसे द्यायचे हे तुम्हाला परफेक्ट मी आज सांगणार आहे। तर या इथे एक्झाम्पल म्हणून मी एक 36 साईज घेणार आहे। जर तुम्हाला मोठी साईज घ्यायची असेल तरी सुद्धा मी या इथे तुम्हाला सांगणार आहे कुठे कसे पॉइंट घ्यायचे आहेत ते। तर पहा, मुंड्याला आपण आकार द्यायचे आहेत आणि पाठीमागील मुंड्यामध्ये जास्त फॉल्ट येतो, म्हणजे घोळ येतो, चुन्या येतात। तर आज आपण फक्त बॅक साईड पाहणार आहे, म्हणजे या इथे मी पुढच्या मुंड्याचा सुद्धा आकार तुम्हाला कसा द्यायचा आहे हे सांगणार आहे, जेणेकरून जो पुढच्या मुंड्यामध्ये सुद्धा तुम्हाला प्रॉब्लेम येतो तो दूर होणार आहे। त्यामुळे सेपरेट असा फ्रंट पार्ट काही दाखवायची गरज नाही, या इथे फक्त आपल्याला मुंडा व्हायचा आहे। तर त्यासाठी मी पाठीमागील मुंडा आणि पुढील मुंडा दोन्हीही सांगणार आहे। तर 36 साईज आहे पहा। तर यामध्ये आपण ब्लाउजची उंची जी असेल, आता तुम्ही किती उंची घेता ब्लाउजची ते पहा, त्यामध्ये तुम्ही 1 इंच मिक्स करा। आता या इथे मी 14 इंच उंची घेतली, तर 1 इंच यामध्ये मिक्स करायचं। सर्व ब्लाउजमध्ये असंच करायचं आहे, जे काही उंची असेल तुमच्या ब्लाउजची त्यामध्ये आपल्याला 1 इंच मिक्स करायचं आहे। अगदी सावकाश असं मी सांगणार आहे पहा, जेणेकरून आपल्या ज्या नवीन काही मैत्रिणी आहेत, ज्या ब्लाउज शिकत आहेत, त्यांना कुठेही काहीही प्रॉब्लेम येणार नाही। सर्वात पहिल्यांदा मुंडा शोल्डर घेऊया। तर 36 मध्ये आपण शोल्डर घेतो 5.5 इंच। असंच अजून एकदा 5.5 वरती मार्किंग करायचं। मुंडा इथे मी 5.25 इंच घेणार आहे। तुम्ही या इथे 6 इंच घेतला तरी सुद्धा चालेल। आता या इथे तुमचे प्रश्न असतात की किती साईज मध्ये किती मुंडा घ्यायचा, तर हेही मी तुम्हाला सांगणार आहे। आता या इथे मुंड्याचं मार्किंग केलेलं आहे, इथून एक आपण अशी सरळ लाईन ओढून घेऊया। आता पहा, इथून जे इथपर्यंत आहे मुंडा, तो किती साईज मध्ये किती घ्यायचा, सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आज मिळणार आहे। त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा। तर 30, 32 आणि 34 मध्ये इथून हा जो मुंडा आपण ही जी लाईन आखलेली आहे मुंडीची ती घ्यायची आहे 5.5 इंच। 36 आणि 38 आणि 40 यामध्ये घ्यायचं आहे 6 इंच। ठीक आहे। आता जर एखाद्याचा मुंडाचा जो घेर आहे, म्हणजे दंड पहा, हात जे मोठे असतात त्यांच्यासाठी 40 मध्ये सुद्धा, ज्यांचे हात कमी आहेत, बारीक, त्यांच्यासाठी तुम्ही 6 इंच मुंडा घेऊ शकता। परंतु जरा जास्त हेवी आहेत तर 40 साईजच येते, पण मुंड्याचा घेर जास्त होतो, त्यांच्यासाठी पहा 40, 42 आणि 44। तर 6.5 इंच इथून इथपर्यंत तुम्ही मार्किंग करायचं आहे। तर या इथे हा प्रॉब्लेम जो आहे तुमचा तो मी दूर केला, म्हणजे आता तुम्हाला याविषयी काही प्रश्न पडणार नाहीत। आता 36 छाती आहे, तर चौथा भाग आपण या इथे 9 इंच घ्यायचा आहे आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। आता या इथे कंबर आहे 30, तर त्याचा चौथा भाग किती होतो 7.5 इंच, प्लस आपल्याला पाठीमागे 1 इंच टक्स लागतो, तर त्यासाठी मी या इथे 1 इंच मिक्स केलं, तर 8.5 इंचावरती मी मार्किंग केलं आणि याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। आता तुम्ही जर इथे 2 इंच शिलाई मार्जिन घेतलं तर इथे सुद्धा पहा तुम्ही 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। आता इथे येणार आहे मुंड्याला आकार। आता या इथे सर्वात पहिल्यांदा काय पाहिलं आपण, मुंडा किती घ्यायचं। आता 2 नंबरला आकार कसे द्यायचे आणि त्यामध्येच चुन्या येतात तर कसा आकार द्यायचा, कुठे काय फरक करायचा आहे, इथे दोन्ही मी सांगणार आहे।
आता या इथे मोठी साईज असो किंवा छोटी, पहा हा जो काही तुम्ही मुंडा घ्याल त्याचा असा मध्य करा. आता इथे मी अर्धा इंच घेतलं. 36 साईजपर्यंत इथे अर्धा इंच घ्यायचं. पहा 30 पासून 30 ते 36 पर्यंत अर्धा इंच आतमध्ये हा पॉईंट द्यायचा आणि 38 आणि 40 मध्ये पाऊण इंच द्यायचा, म्हणजे 0.75 हा जो पॉईंट आहे इथून पहा, इथून आतमध्ये हा द्यायचा. हा पॉईंट घेण्याचा एवढाच उद्देश आहे की जो मुंड्याचा आकार आहे तो एकदम परफेक्ट यावा. आणि तुम्ही सुद्धा हा पॉईंट घेऊन बघा, एकदम परफेक्ट असा आकार येतो, कुठेही काहीही प्रॉब्लेम येत नाही. आणि 42च्या पुढे इथे 1 ते 1.25 इंच घ्यायचं आहे. याने काय होतं, मुंड्याचे जे आकार आहेत ते खूप छान असे येतात. आता इथून हा जो पॉईंट आहे 1.25 इंचावरती घ्यायचा आहे. तर हा पॉईंट जो आहे तो सर्व साईजमध्ये सेम घ्यायचा. हा झाला पाठीमागचा. आणि पुढील भागासाठी आकार देण्यासाठी पाऊण इंच मी या इथे घेतलेला आहे. तर सर्व साईजमध्ये तुम्ही पाठीमागील मुंड्याला आकार देण्यासाठी 1.25 इंच घ्यायचं आणि पुढील मुंड्याला आकार देण्यासाठी पाऊण इंच घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला अर्धा इंच खाली उतरायचं आहे. आता पहा हा पॉईंट थोडा असा आतून घ्यायचा. याने काय होतं, इथे तुमच्या मुंड्याला जे काही चुन्या येतात किंवा घोळ येतो ते इथे येणार नाही. आता आकार कसा द्यायचा पहा. आता हे 3 पॉईंट आपले मिळाले, पहा 1 2 3 आणि हे 4 पॉईंट, यानुसारच तुम्ही आकार द्यायचे आहेत. आता मध्ये केलेलं आहे, इथून थोडंसं स्ट्रेटमध्ये यायचं, एक अर्धा ते पाऊण इंच. आणि मग पहा हे जे पॉईंट दिलेले आहेत आपण ते फक्त जोडत यायचं आहे. तर पहा आपोआपच आकार एकदम गोल असा तयार झाला. आणि इथून हे डाऊन करायला विसरायचं नाही. याने मुंड्याचे जे बरेच प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह होतात. मुंड्यामध्ये अजिबात घोळ वगैरे येत नाही. आता ज्यांना पुढच्या मुंड्याला प्रॉब्लेम येतोय त्यांनी असं 1.25 इंच या आतमध्ये, जास्त आतमध्ये येऊ नका, नाही तर पुढचा भाग जो आहे तो खेचल्यासारखा होईल, असा ओढल्यासारखा होईल. तर 1.25 इंच घेतलं. परत मी इथून स्ट्रेट आले थोडंसं, पहा मुंड्याला आकार देणार आहे. हा झाला पुढचा मुंड्याचा आकार. इथे आणून जॉईन करायचं. तर या पद्धतीने तुम्ही जेव्हा मुंड्याला आकार द्याल त्यावेळेस पहा एकदम परफेक्ट असा तुमचा मुंडा येणार आहे, कुठेही प्रॉब्लेम येणार नाही. आता 36 मध्ये मी नेहमी 2 इंच गळ्याची रुंदी घेते. आणि इथे जो काही तुमचा गळा असेल 10 इंच असेल तर 10.5 वरती मार्किंग करून तुम्ही इथे गळा तयार करायचा आहे. तर पहा इथे मी मुंड्याचे आकार ही कसे द्यायचे ते सांगितलं, मुंड्याबद्दल सांगितलं. परत इथे जर पुढच्या मुंड्याला तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर तिथेही मी काय करायचं हे सांगितलेलं आहे. इथे हा जो आकार आहे तो का द्यायचा, मुंड्यामध्ये चुन्या किंवा घोळ येऊ नये, इथे फुगा येतो पहा. तर एवढा जो हा कपडा आहे तो निघून गेल्यामुळे इथे फुगा येत नाही. अजून एक बदल करायचा आहे आपल्याला, तोही मी तुम्हाला सांगते. टक्स 4.5 वरती, इथून परत मी 4.5 वरती मार्किंग करून घेतलं. आणि पहा हा जो टक्स आहे तो नेहमी गळ्याच्या खाली शक्यतो देण्याचा प्रयत्न करायचा आहे. इथे 4 इंचावरती मी टक्स घेतला. आपण 1 इंच टक्स घेतलेला आहे. पहा इकडे अर्धा इंच आणि इकडे अर्धा इंच, कारण आपण 1 इंच मार्जिन मिक्स केलेला आहे ते टक्ससाठी. तर हा असा टक्स झाला. पहा इथे अर्धा इंच वरती जाऊन या टक्स पासून अशी थोडीशी तिरकी लाईन घ्यायची आहे, अर्धा इंच. याने काय होतं पहा, हा जो टक्स आहे तो आपण जेव्हा स्टिच करतो त्यावेळेस हा जो भाग आपण नाही कट केला, हे स्ट्रेट आहे समजा असं,
हा भाग जो आहे तर आपण नाही कट केला तर काय होतं, टक्स दिल्यामुळे हा भाग जो आहे तो खाली जातो आणि मग असं पहा अशी. तर ही पट्टी जी आहे, हा जो भाग आहे तो तिरका होऊ नये म्हणून आपल्याला आधीच काय करायचं आहे, पेपर कटिंग करतानाच असं अर्धा इंच वरती जायचं आणि असं तिरकं अर्धा इंच कट करायचं आहे. आणखीन एक म्हणजे पहा, जर तुम्ही हा भाग जो आहे तो कट केला नाही तर हा जो तिरका झालेला भाग आहे, हा ब्लाऊज जो आहे तो असा तयार होणार या पद्धतीने. आणि परत ब्लाऊज घातल्यानंतर ही पट्टी जी आहे ती सरळ होते, इथे येते. मग हा जो राहिलेला कपडा आहे इथून हा तो वरती सरकतो आणि पहा इथे अशा चुन्या किंवा गोड्या येतात पहा, तो प्रॉब्लेम होतो. तर तो होऊ नये म्हणून आपल्याला या इथे हे अर्धा इंच कट करायचं आहे. त्यामुळे दोन्हीही समस्या आपल्या दूर होतात. एकतर ही तिरकी पट्टी तयार होत नाही कमरेची आणि इथे गुड्या पडत नाहीत. तर या इथे मी तुम्हाला सर्व माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.